नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा पदविका म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा पूर्ण केलेला असेल आणि तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागातील भरतीच्या आतुरतेने वाट पाहत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आज 25 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक अत्यंत महत्त्वाचे अधिकृत पत्र जारी करण्यात आलेले आहे। या पत्रात रिक्त पदांच्या माहितीबाबत मोठे निर्देश देण्यात आलेले आहेत। हे पत्र नेमकं काय आहे, कोणत्या पदांच्या रिक्त जागांची माहिती मागवली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी या पत्राचा नेमका अर्थ काय होतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा म्हणजे अशाच ऑथेंटिक अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील। त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टंट लिंक दिलेला आहे, जसं व्हॉट्सअप, टेलिग्राम ग्रुप, डेली अपडेट, PDF डॉक्युमेंटसाठी जॉईन करा किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही आर्टिकल मराठी स्वरूपामध्ये अतिशय सोप्या भाषेत रीड करू शकता। मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर जे पत्र पाहत आहात ते महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हणजेच PWD डिपार्टमेंटने आजच म्हणजे 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केले आहे। हे पत्र शासनाचे अवर सचिव प्रज्ञा देशमुख यांच्या स्वाक्षरीने सर्व प्रादेशिक विभागांच्या मुख्य अभियंत्यांना जसे की मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पाठवण्यात आलेले आहे। आता या पत्राचा विषय आहे ते काळजीपूर्वक पहा। सहाय्यक अभियंता श्रेणी 2 ज्याला असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 म्हणलं जातं, शाखा अभियंता म्हणजे सेक्शन इंजिनियर आणि कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या स्थापत्य संवर्गातील रिक्त पदांची माहिती देण्याबाबत। मित्रांनो, पत्रातील मजकूर जर आपण सविस्तर वाचला तर त्यात शासनाने स्पष्टपणे म्हटलं आहे की निवड सूची वर्ष 2025-26 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातून कनिष्ठ अभियंता गट ब या पदावर पदोन्नती द्यायची आहे। या तात्पुरत्या पदोन्नतीसाठी सध्या विभागामध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी 2, शाखा अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या पदांच्या किती जागा मंजूर आहेत, किती अधिकारी कार्यरत आहेत आणि किती जागा रिक्त आहेत याची सविस्तर माहिती एका विशिष्ट तक्त्यामध्ये तात्काळ म्हणजेच अर्जंट शासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सर, हे पत्र तर प्रमोशन म्हणजेच पदोन्नती संदर्भात आहे, मग सरळ सेवा भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे का महत्त्वाचं आहे? तर मित्रांनो, याच ठिकाणी आपल्याला एका प्रशासकीय प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे। तुमच्यासाठी यातून 3 सर्वात महत्त्वाचे पॉईंट्स समोर येतात, ते नीट ऐका किंवा नोंद करून घ्या। सर्वप्रथम, रिक्त पदांचा अचूक आकडा म्हणजे एक्झॅक्ट वॅकन्सी कॅल्क्युलेशन। शासनाने अतिशय कडक शब्दामध्ये तात्काळ माहिती मागवली आहे। याचा अर्थ PWD मध्ये सध्या स्थापत्य अभियंत्याच्या किती जागा रिकाम्या आहेत याचा अगदी अचूक आणि अपडेटेड डेटा शासनाकडे जमा होत आहे। कोणतीही नवीन जाहिरात काढण्यापूर्वी ही मोजदाद होणे जे असते ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी असते। दुसरा आहे प्रमोशन आणि सरळ सेवा भरतीचा थेट संबंध। बघा, जेव्हा खालच्या पदांवरील कर्मचाऱ्यांच्या कनिष्ठ अभियंता म्हणून प्रमोशन दिले जाते म्हणजे त्यांना ज्युनियर इंजिनियर म्हणून प्रमोशन दिले जाते, तेव्हा प्रमोशनचा कोटा पूर्ण झाल्यानंतर शासनाला हे स्पष्ट समजते की आता सरळ सेवा भरतीमधून किती जागा भरायच्या आहेत। जसं की लोक प्रमोट होऊन वरच्या पदावर जातील तर त्यांच्या खालच्या जागा रिक्त होणार आहेत, त्यामुळे प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झालेल्या आहेत। ही आपल्यासाठी एक अतिशय पॉझिटिव्ह बाब आहे। ज्या जागा रिक्त होणार आहेत तेच आपल्यासाठी जे आहेत इम्पॉर्टंट आहेत। तिसरं आहे 2025-26 या वर्षासाठीचे हे नियोजन आहे। बघा, रिक्त पदांची माहिती एकदा शासनाकडे प्राप्त झाली आणि पदोन्नतीची प्रक्रिया मार्गी लागली की त्यानंतरच उरलेल्या रिक्त पदांसाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे सरळ सेवा भरतीची जाहिरात जी आहे ती काढण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते। त्यामुळे प्रशासनात काम सुरू आहे, फाईल्स हलत आहेत। हाच विद्यार्थ्यांसाठी एक मोठा संकेत आहे। ही पहिली पायरी आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना तेव्हा कळतं ज्यावेळेस लास्ट स्टेज असते, ज्यावेळेस जाहिरात येते, तिथून पुढे अभ्यास करतात। पण तेच विद्यार्थी बघा पोस्ट काढू शकतात ज्यांना आगामी भरती जी येणार आहे त्याची माहिती ऑलरेडी भेटते, ती आपल्याला इथंच भेटत आहे। मित्रांनो, एक शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून मी तुम्हाला इथे एकच सांगेन, जेव्हा कधी अशी पत्रांची देवाणघेवाण सुरू असते तेव्हा अनेक विद्यार्थी संभ्रमात पडतात की जाहिरात येईल का, कधी येईल। पण लक्षात ठेवा, जाहिरात आल्यावर अभ्यास सुरू करणारे विद्यार्थी क्वचितच यशस्वी होतात। जसं मी आत्ता म्हणलं, जे विद्यार्थी अशा प्रशासकीय हालचालींवरून योग्य ते संकेत घेतात आणि आपला अभ्यास, आपली रिव्हिजन आजच सुरू करतात तेच मेरिट लिस्टमध्ये झळकतात। तुम्ही तुमच्या टेक्निकल सब्जेक्टचा अभ्यास सुरू ठेवा। TCS किंवा IBPS पॅटर्ननुसार जे काही बदल झाले आहेत त्यानुसार मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर द्या। लवकरच PWD विभागाकडून सरळ सेवा भरतीबाबतची सकारात्मक चित्र जी आहे ती स्पष्ट होण्याची आपण अपेक्षा करूया। तर मित्रांनो, ही होती PWD च्या आजच्या परिपत्रकाची संपूर्ण आणि सविस्तर माहिती। आशा करतो की तुम्हाला या पत्राचा नेमका अर्थ आणि भविष्यातील शक्यता चांगल्या प्रकारे समजल्या असतील। याची मूळ PDF मी व्हॉट्सअप, टेलिग्राम ग्रुपवर शेअर करेल किंवा मला कॉमेंट करा, तिथं मी तुम्हाला सांगेल। आणि याबद्दल जशी काय मला अपडेट मिळेल, जे काही न्यूज वगैरे येईल, मी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सर्व ग्रुप्सवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।